स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. मराठीचा इतिहास माहीत नसेल, तुमच्या घरात मराठीतील नामवंत साहित्यिकांची पुस्तके नसतील तर तुम्हाला मराठी असूनही मराठी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आजच्या काळातील पिढीचा कोणाही साहित्यिकांशी संबंध राहिलेला नाही. कुसुमाग्रजांनी मराठीची जी अवस्था आपल्या कवितेतून मांडले त्या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत. त्यामुळे 20 वर्षानंतर पुढचे दिवस कठीण असतील अशी खंत ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केले. लोकमत साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने कोरमवालेचे कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथदालन येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी नायगावकर, ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे, ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, चतुस्र अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कोरमवालचे सेंटर हेड विकास लद्या, नियोजन समितीच्या डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे, प्रकाश बोर्डे, दुर्गेश आकेरकर, निशिकांत महाळकर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगताबरोबर कविता सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. नायगावकर म्हणाले की मराठीचं मॉलमध्ये आणण्याचे ऐतिहासिक काम करण्यात आले. आधुनिकतेशी मराठीची नाळ जुळणे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. सदर ग्रंथ प्रदर्शन हे 30 ते 31 तारखेपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. मागील 2 आठवडे ठाणे शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यात महापालिकेच्या घनकचरा विभागाला काही प्रमाणात का होईना यश आलेले दिसत आहे. शहरात नव्याने निर्माण झालेले कचऱ्याचे स्पॉट देखील पुन्हा कमी झालेत. त्यामुळे ठाणेकरांचा पाडवा दुर्गंधीमुक्त होण्याची आशा आहे. काही दिवसांपासून गृहसंकुल परिसरातील ठिकाणी आजही कचऱ्याची समस्या असल्याचे महापालिकेने सांगितले. परंतु तेथील कचरा उचलण्यासाठी आता अतिरिक्त डंपर आणि JCB लावून कचरा उचलला जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. ठाणे शहरात मागील 15 दिवसापासून कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले. दिवा येथील डम्पिंग आणि डायगर प्रकल्प बंद झाल्यामुळे CP तलाव हस्तांतरण स्थानकाच्या ठिकाणी वाढलेल्या कचऱ्याने तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराची कचराकोंडी झाली होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने अखेर आपला मोर्चा भिवंडीतील आतकुल येथील वळवला आहे. या ठिकाणी सध्या रोजच्या रोज कचरा डंप केला जात आहे. या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल असा दावा महापालिकेने केला आहे. तर दुसरीकडे शहराच्या विविध भागात असलेले कचऱ्याचे स्पॉट आता काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 12 ते 15% वाढ झाली. आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या 7 वर्षात वेतन फरकाची रक्कम देण्यास सुरुवात झाली. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये 140 कोटीचा पहिला हप्ता दिल्यानंतर काल 190 कोटीचा दुसरा हप्ता कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा पाडवा गोड झाला आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर सुमारे 6,000 अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दर महिन्याला 75 कोटी रुपये खर्च येतो. एकूण अर्थसंकल्पाच्या 35% रक्कम वेतनावर खर्च होते. राज्य शासनाकडून पालिकेला 88 कोटी रुपये वस्तू व सेवा कराच्या अनुदानापोटी प्रत्येक महिन्याला मिळतात. या रकमेतून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यात वाढ होऊन अर्थसंकल्पाच्या 42 ते 45% रक्कम वेतनावर खर्च होत आहे. या व्यतिरिक्त या वाढीव वेतनापोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या 6 वर्षातील वेतन फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम 1,000 कोटीच्या आसपास आहे. यात प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 6 ते 7 लाख रुपये मिळणार आहेत. मात्र ही रक्कम 5 टप्प्यात अदा करणार आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. क्षयरोग रुग्णांना सर्व सोयी सुविधा प्रदान करण्यात यशस्वी ठरलेल्या ठाणे महापालिकेचा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात राज्यात 4था क्रमांक आलाय.
मागील वर्षी हा क्रमांक 8 वर होता. यंदा त्यात सुधारणा झाली असून ठाणे महापालिकेला 100 पैकी 85.6% एवढे गुण प्राप्त झालेत. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तळागाळात जाऊन क्षयरोग निर्मूलनाचे कार्य करण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य सेवेमार्फत क्षयरोग निर्मूलनासाठी सेवा सुविधा पुरवल्या जातात. तसेच क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रमही हाती घेतला आहे. यात राज्यातील 36 महापालिका सहभागी झाल्या होत्या. त्यात ठाणे महापालिकेचा 4था क्रमांक आला आहे. 2024 अखेर महापालिका अधिक क्षयरोग रुग्णांची संख्या ही 8,143 एवढी आढळली होती. तसेच क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी पालिकेने 120 पथके तयार केली होती. नव्या क्षयरोग रुग्णांची नोंदही करण्यात आली. तसेच अनेक रुग्णांचे तात्काळ त्या ठिकाणी एक्सरे काढण्याचे कामही केले जात आहे. याशिवाय सरकारकडून क्षयरोग रुग्ण शोध मोहीम तसेच त्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा पुरवणे, औषधोपचार देणे आदीसह इतर उपाययोजना पालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. रुग्णांसाठी निक्षय पोषण योजनेचा लाभ 6,946 रुग्णांना देण्यात आला आहे. तर या मोहिमेच्या माध्यमातून 5,772 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करून ते आता बरे झालेत. ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज सकाळपासून भरारी पथक ठाणे मुंब्रा ते मोठा गाव परिसरात गस्त घालत असताना खाडीपात्रात एक अवैध वाळू उपसा करणारी बोट आढळली आणि 2 सिंचन पंप खाडीपात्रात आढळून आले होते. त्यानंतर भरारी पथकाने तात्काळ बोट ताब्यात घेऊन सिंचन पंप जागीच बुडवले, तर एक बोट ताब्यात घेऊन बोटीवर तोडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान ठाणे महसूल टीम, मेरीटाईम बोर्ड आणि वन पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून खाडीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी फिरत असतील तर त्यांच्यावर अशाच पद्धतीने कारवाई केली जाईल, असे महसूल अधिकारी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. या कारवाई दरम्यान कल्याण महसूल टीम आणि नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, अप्पर कल्याण मंडळ अधिकारी, तलाठी टीम, मेरीटाईम बोर्ड व वन विभाग यांच्या माध्यमातून यशस्वी कारवाई करण्यात आली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.